हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मराठी स्टोरी डायरी ऑफिशियल यूट्यूब चॅनल। मागच्या भागात आपण पुनर्विवाह भाग 27 बघितलेला। आज आपण भाग 28 बघणार आहोत। तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि ह्याच्या पुढचा भाग लवकरच तुमच्या भेटीला येईल तो लवकरात लवकर पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग सुरुवात करूया। मागच्या भागात आपण बघितलं की सगळे आताच कोर्टमधून आलेले असतात, तर त्यांचे बोलणे ऐकून स्नेहल घाबरून अहो पण झालं काय कोर्टात ते तर सांगा। त्यावर प्रीती समजावीत वहिनी काही नाही झालं, पुढची तारीख मिळाली आहे। त्यावर स्नेहल अस्वस्थपणे असं कसं काही नाही झालं, काही तर झालंच असेल ना। त्यावर गणेश काही नाही, आज हिअरिंग झाली। प्रकाशने तर जे होतं ते सगळं खरं खरं सांगितलं, पण ती कोमल सगळं खोटं बोलली। म्हणाली प्रकाशने आणि आईने पिऊ होताच तिला घराबाहेर काढलं आणि पिऊला आपल्याकडे ठेवून घेतलं। त्यावर स्नेहल घाबरून काय मग आता काय होणार, आपण केस हरणार तर नाही ना। त्यावर प्रकाश थोडं चिडत काहीही काय बोलते, कितीही खोटं बोलली तरी कोर्टात प्रूफ द्यावे लागतात, अशी कशी जिंकेल ती। काही झालं तरी केस आपणच जिंकू। 5-7 दिवसांनी रमेशचा कॉल येतो। प्रकाश लंच टाइममध्ये लंच आटपून बसलेला असतो। रमेशचा कॉल बघून तो लगबगीने कॉल उचलत हाय गणेश, कोर्टाची पहिली तारीख झाली असेल ना। त्यावर प्रकाश त्यावर रमेश काय झालं तारखेवर। त्यावर प्रकाश काही नाही, हिअरिंग होती, मी माझी बाजू सांगितली आणि तिने आपलं खोटं। त्यावर रमेश दुसरं काय आहे तिच्याजवळ सांगायला। त्यावर प्रकाश तुझ्याकडे मी तिच्याबद्दल माहिती काढायला सांगितली होती, काढली का। त्यावर रमेश हो, थोडीफार माहिती मिळाली। त्यावर प्रकाश एक्साइट होत उतावळीपणे काय माहिती मिळाली। त्यावर रमेश अरे मीच मागे सांगितलं होतं ना, ती एका म्हाताऱ्याबरोबर राहते, पण त्याने लग्न न करताच तिला असंच ठेवलं आहे। त्यावर प्रकाश आठवत हो, त्याचं काय। त्यावर रमेश अरे तो म्हातारा गेला आणि ही झाली लंकेची पार्वती। मी सांगितलं होतं ना, तो म्हातारा खूप हुशार निघाला, त्याने सगळी प्रॉपर्टी आपल्या मुलांच्या नावे केली, हिला एक कवडी सुद्धा फेकून नाही मारली। ज्या फ्लॅटमध्ये राहत होती तो फ्लॅट सुद्धा त्यांच्या मुलांच्या मालकीचा आहे, ते मनात आणतील तेव्हा काढू शकतात हिला। आता सध्या वन भटकत आहे, हातात काहीच नाही, थोडाफार पैसा आहे, त्याच्या भरवशावर ऐश करणं सुरू आहे सध्या। त्यावर प्रकाश विचार करीत म्हातारा गेल्यावर हिने दुसरा शोधला नाही, आश्चर्य आहे। त्यावर रमेश हसत अरे शोधायला गेली असेल, पण त्या म्हाताऱ्यामुळे सगळे तिला त्याच नजरेने बघतात ना, हाय सोसायटीतली कीप। रमेशला लगेच क्लिक होतं, तो एकदम एक मिनिट पक्क्या, तुझ्या लक्षात येत आहे का ती इथे का आली। त्यावर प्रकाश न समजून नाही, तुला काय म्हणायचं आहे। त्यावर रमेश अरे पक्क्या तुला प्रश्न पडला होता ना, ती परत का आली, पिऊला मागण्याचा उद्देश काय, आता मला समजलं। त्यावर प्रकाश काय समजलं मला तर सांग। त्यावर रमेश समजावीत हे बघ पक्या, तो जिम ट्रेनर सुटला तर तिने श्रीमंत म्हातारा बघितला, आता तो म्हातारा मेला तर दुसरा शोधायला पाहिजे, पण ती इकडे परत आली पिऊला मागायला। आता मला तिचा हेतू कळला, त्या म्हाताऱ्यामुळे दुसरा कोणी श्रीमंत व्यक्ती तिच्या जाळ्यात फसत नव्हता आणि आता तिच्या हातात पैसाही नसेल, मग जाणार कुठे। खाण्यापिण्याला ऐशो आरामाला पैसा तर पाहिजे ना, म्हणून ती तुझ्याकडे आली। दुसरं लग्न केलं म्हणून ती आता मुलीच्या आडून घरात घुसायचा प्रयत्न करीत आहे। त्यावर प्रकाश शॉक लागल्यासारखा नाही असं ती नाही करू शकत, हे पॉसिबलच नाही आहे, तुला जे वाटते तसं नसेल। त्यावर रमेश मग कसं असेल, अरे पिऊला घेऊन ती काय करेल, तिच्याच तर खाण्यापिण्याचे वांदे आहेत, पिऊला ती कशी सांभाळेल। त्यावर प्रकाश अरे पण तिने केस फक्त पिऊच्या कस्टडीची टाकली आहे, समजा ती केस जिंकली तर पिऊची कस्टडी तिला भेटेल। त्यावर रमेश लगेच बरोबर, आणि तुम्हा सगळ्यांचा जीव पिऊत आहे, तर तुम्ही तसं होऊ देणार नाही, मग तू काय करशील, तिला मनवण्याचा समजवण्याचा प्रयत्न करशील की पिऊला सोड म्हणून, आणि मग ती तिचं ड्रम कार्ड खेळेल, तू शोध लाव, तिचा हाच प्लॅन असेल। अरे इतकी वर्ष ज्या मुलीला साधं बघण्याचा सुद्धा जिने प्रयत्न नाही केला, ती मुलगी जिव्हाळ्याने कस्टडी घ्यायला आली, तुझा तरी विश्वास बसतो का यावर। आता मात्र प्रकाशला त्या एसी रूम मध्ये सुद्धा घाम फुटायला लागला। फोन कधी कट केला त्याचं त्याला पण कळलं नाही। मन मानित नसलं तरी रमेशच्या बोलण्यात पॉइंट होता। आतापर्यंत सगळ्यांना हाच तर प्रश्न सतावित होता की ती परत का आली आणि तिला पिऊ का पाहिजे। रमेशने अगदी अचूक घेरला होता तिचा प्लॅन, पण ते ऐकून प्रकाशची वाचाच बंद झाली। प्रकाश डोळे बंद करतो आणि त्याला
कोमल सोबत लग्न झाल्यानंतरचे दिवस आठवतात. तो झटक्याने डोळे उघडत नाही. मी आता तिला माझ्या आयुष्यात पुन्हा येऊ देणार नाही. माझं आयुष्य पुन्हा नरकात टाकणार नाही. कुठे ती नवऱ्याला आपल्या गुलामासारखं वागवणारी आणि कुठे स्नेहल माझ्यावर जीव ओवाळून टाकणारी. मला ही गोष्ट वकिलाच्या कानावर टाकायला पाहिजे. तो लगेच ॲडव्होकेट भक्ती नाईकला फोन करून कळवतो की तो भेटायला येत आहे. प्रकाशचं सगळं बोलणं ऐकून घेत ॲडव्होकेट भक्ती नाईक विचार करू लागतात आणि समोर प्रकाश अस्वस्थपणे पाय हलवत बसलेला असतो. तो वाट बघत असतो की वकील त्याला यावर काहीतरी तोडगा सांगतील, पण ती शांतता त्याला असह्य होत होती. शेवटी तो न राहून, मॅडम तुम्ही शांत का आहात? काहीतरी बोला. मला ती बाई माझ्या आयुष्यात काय माझा आसपास पण नको आहे. आणि मी माझ्या पिऊला पण माझ्यापासून दूर करणार नाही. त्यावर ॲडव्होकेट भक्ती नाईक, हे बघा मिस्टर प्रकाश, तुम्ही उगाच टेन्शन घेत आहात. ही केस पूर्णपणे आपल्या हातात आहे, त्यामुळे घाबरायचं काहीही कारण नाही. अपोजिट पार्टीने कितीही प्रयत्न केला तरी ते जिंकू शकत नाही. प्रकाश तरीही अस्वस्थपणे, मॅम तरीही समजा ती केस जिंकली तर? त्यावर ॲडव्होकेट भक्ती नाईक शांततेने, समजा ती जिंकलीच तर तिचा जो काही मनसुबा आहे, म्हणजे तिला जे वाटतंय की तिला मुलीची कस्टडी मिळाली तर तुम्ही तिच्या समोर झुकाल, तर ते करायचंच नाही. आपण सरळ हरलो म्हणून हार कबूल करायची. त्यावर प्रकाश शॉक होत, नाही मॅडम, मी माझी मुलगी त्या बाईला नाही देऊ शकत. त्यावर ॲडव्होकेट नाईक त्याला समजावत, मिस्टर प्रकाश तुम्ही रिलॅक्स व्हा. सध्या तुम्ही खूप टेन्शन घेतलं आहे, त्यामुळे तुम्हाला माझं बोलणं कळत नाही आहे. पण माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुमच्या मुलीला कुठेही जाऊ देणार नाही. प्रकाशला सगळं कळत असूनही एक अनामिक भीती त्याच्या डोक्यात घर करून बसते. तो घरी येतो तरी अस्वस्थ असतो. स्नेहलला कळत नाही प्रकाशला आज झालं काय. ती खूप प्रकारे त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करते, त्याला प्रॉब्लेम विचारायचा प्रयत्न करते, पण आधी स्नेहल 5.5 महिन्याची प्रेग्नेंट, त्यात पिऊला घेऊन ती खूप पॉझिटिव्ह. अशात तिला ही गोष्ट सांगणे म्हणजे तिच्या आणि बाळासाठी खूप घातक होऊ शकते. म्हणून तो तिच्याशी या विषयावर काहीच बोलत नाही. या सगळ्यात रेखा काकू मात्र प्रकाशच्या मनात काय सुरू आहे ते बरोबर ओळखतात. रात्री जेवण झाल्यावर स्नेहल रूममध्ये पिऊला झोपवत असते. प्रकाश बाहेर अंगणात फेऱ्या मारीत पुढचा विचार करीत असतो. काकू त्याच्या जवळ जात, प्रकाश काय झालं? टेन्शनमध्ये दिसत आहे. त्यावर प्रकाश उसने हसू चेहऱ्यावर आणीत, नाही काकू, असं काही नाही. ऑफिस म्हटलं की प्रेशर असतोच ना, बाकी काही नाही. त्यावर काकू हलकी स्माईल देत, प्रकाश मी खूप उन्हाळे पावसाळे बघितले आहे. मुलांच्या डोक्यात काय सुरू आहे, त्यांना कशाचं टेन्शन सतावित आहे हेही कळतं मला. मी डॉक्टर नसली तरी चेहरे वाचता येतात. ऑफिसमधून आल्यापासून तू खूप अस्वस्थ आहे, पण हा प्रॉब्लेम ऑफिसचा नाही आहे, बरोबर ना? आता मात्र प्रकाश काकू समोर सलेंडर करतो हताशपणे, काय करू काकू? माझ्या शांत आयुष्यात कोमल वादळ बनून आली आणि तिने माझं आयुष्य सगळं उद्ध्वस्त करून सोडलं होतं. कसं तरी त्यातून बाहेर पडलो आणि स्नेहल सोबत आज सुखी संसार करीत आहे, तर ती पुन्हा आली. मला एक अनामिक भीती सतावत आहे की पुन्हा माझं आयुष्य ती उद्ध्वस्त तर करणार नाही ना? त्यावर काकू संशयाने, असं काय झालं जे आज तुला इतकी भीती वाटत आहे? ती घरी आली, धमकी दिली, त्यानंतर केस टाकली, तरी तुला एवढं अस्वस्थ नाही बघितलं. मग आज असं काय झालं की तुला भीती वाटत आहे? त्यावर प्रकाश काकूला रमेशने सांगितलेली सगळी कोमलची राम कहाणी सांगतो आणि त्याला वाटलेला संशय सुद्धा सांगतो. आता तुम्हीच सांगा काकू, हे सगळं ऐकून मी कसा शांत बसू? त्यावर काकू सुद्धा विचारात पडतात. प्रकाशला काय सांगावं, कसं समजावावं? तरीही त्या प्रकाशकडे बघत, प्रकाश, कुणी कितीही चालाक असले तरीही खरं ते खरं आणि खोटं ते खोटंच असतं. त्यावर प्रकाश हतबलपणे, पण काकू, कोर्टात काहीही होऊ शकतं, तिथे तर पुरावे दाखवून खोटंही जिंकू शकतं. त्यावर काकू विश्वासाने, ते काहीही असले तरी माझा विश्वास आहे, यावेळी स्नेहलची ममता जिंकेल. अरे तू बघ ना, किती जीव आहे तिचा पिऊत, आणि ती बाई कस्टडी मागायला केस टाकली, पण भेटायची तर परमिशन नाही घेतली. म्हणजे तिला पिऊचा काहीच लळा नाही, उगाच देखावा करीत आहे. त्यावर प्रकाश खूप हळवा होत, काकू तुम्हाला खरंच वाटते आपण केस जिंकू म्हणून? त्यावर काकू त्याच्या खांद्यावर हात ठेवत, हे बघ, परीक्षेची घडी आहे, यात चढ उतार खूप येतील, हरण्यासारखी परिस्थिती सुद्धा निर्माण होईल,
पण आपला आत्मविश्वास गमावू नको, हरू नको, शेवटपर्यंत लढा दे, विजय शेवटी सत्याचाच होतो. असं समज देव तुझी परीक्षा बघत आहे आणि तुला यावर खरं उतरायचं आहे. काकूंच्या बोलण्याने प्रकाशच्या मनात एक नवीन आशा पल्लवित होतात. तो एक वेगळ्याच आत्मविश्वासाने भरून जातो. काकूकडे बघून काकू काकू थँक्यू. तुमच्याशी बोलून खूप आधार वाटला, नाहीतर मी खूप टेन्शनमध्ये होतो. आज पुन्हा कोर्टाच्या तारखेवर सगळे कोर्टात हजर होतात, पण कोर्टाच्या कार्यवाहीत प्राजक्ताताई स्वतःला थांबवू शकत नाही आणि त्यामध्येच व्यत्यय आणतात. म्हणून प्रकाश प्राजक्ताताईला जाणीवपूर्वक घरीच ठेवतो. जज साहेब, कोर्टाची कारवाई सुरू करा. त्यावर ॲडव्होकेट कामत, जज साहेब, मला मिस्टर प्रकाश धुरी यांना काही प्रश्न विचारायचे आहे, तेव्हा त्यांना कटघऱ्यात बोलवायची परमिशन द्यावी. त्यावर जज साहेब, परमिशन ग्रँटेड. प्रकाश कटघऱ्यात जाऊन उभा होतो. त्यावर ॲडव्होकेट कामत, मिस्टर प्रकाश, तुमचं पहिलं लग्न कोमलसोबत झालं बरोबर? त्यावर प्रकाश, हो. त्यावर ॲडव्होकेट कामत, मग असं काय झालं की तुम्ही तुमच्या बाळाच्या आईला बाळाचा जन्म होताच घरातून काढून टाकलं? त्यावर प्रकाश थोडं चिडून पण आपल्या रागावर कंट्रोल करीत, मी आधीच सांगितलं आहे की मी तिला घराबाहेर नाही काढलं, ती स्वतःच मला सोडून जाणार होती. मी प्रेग्नंट आहे कळताच मी तिला डिवोर्स देण्यासाठी अट ठेवली की ती माझ्या बाळाला जन्म देईल तरच मी तिला डिवोर्स देईन. त्याप्रमाणे तिने माझ्या मुलीला जन्म दिला आणि डिवोर्स पेपरवर माझ्या सह्या घेऊन ती तिच्या बॉयफ्रेंडकडे निघून गेली. त्यावर ॲडव्होकेट कामत, ओके मिस्टर प्रकाश, पण मला एक प्रश्न पडला की कोमल तुम्हाला सोडून का जाणार होती? त्यावर प्रकाश, कारण तिचं दुसऱ्यावर प्रेम जडलं होतं. त्यावर ॲडव्होकेट कामत, तिचं दुसऱ्यावर प्रेम जडलं होतं म्हणून ती गेली की तुम्ही तिला टॉर्चर करीत होते म्हणून तिने तुम्हाला सोडलं? त्यावर प्रकाश, असं काहीही नव्हतं. मी तिला सुखी ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करायचो, पण तिचं कधीच समाधान होत नव्हतं. तिच्यामुळे मी कर्जबाजारी सुद्धा झालो. त्यावर ॲडव्होकेट कामत, अच्छा, म्हणजे तुम्ही कर्जबाजारी झाले त्याचा जिम्मेदार तुम्ही मिस कोमलला समजायचे आणि म्हणून तुम्ही तिला टॉर्चर करायचे. पॉइंट टू बी नोटेड माय लॉर्ड. त्यावर प्रकाश रागाने, हे खोटं आहे, असं काहीही झालं नाही. मी तिला कधीच टॉर्चर केलं नाही, उलट तिच्यामुळे मी डिप्रेशनमध्ये जायला लागलो होतो. एवढं तिने माझं लाईफ नरक बनवून ठेवलं. त्यावर ॲडव्होकेट कामत, असं जर होतं तर मग तुम्ही मिस कोमलला डिवोर्स द्यायला पाहिजे होता, पण इथे तर उलटच आहे. मिस कोमल तुम्हाला डिवोर्स मागत होती आणि तुम्ही ते द्यायला सुद्धा अट ठेवत होते. त्यावर प्रकाश समजवायचा प्रयत्न करीत मी अट फक्त माझ्या बाळामुळे ठेवली, नाहीतर मी तिला डिवोर्स द्यायला तयारच होतो. त्यावर ॲडव्होकेट कामत, मिस्टर प्रकाश, अहो मूल काय तुम्ही दुसरं लग्न करून सुद्धा जन्माला घालू शकत होता. तेच बाळ का हवं होतं? जेव्हा की तुम्ही म्हटलं मिस कोमल ते बाळ अबॉर्ट करणार होती, म्हणजे तुम्ही जाणून त्यांना त्रास देण्यासाठी हे सगळं केलं ना? पॉइंट टू बी नोटेड माय लॉर्ड. प्रकाशला कळतच नाही यावर काय बोलावं, कसं समजवावं. त्यावर ॲडव्होकेट कामत, दॅट्स ऑल माय लॉर्ड. प्रकाश तुम्ही जाऊ शकता. प्रकाश एकदा आपल्या वकिलाकडे बघतो तर त्याला शांत राहायला सांगतात. जज साहेब आजची कार्यवाही संपवत पुढल्या 1 महिन्यानंतरची तारीख देतात. कोर्टातून निघून प्रकाश, गणेश आणि प्रीती ॲडव्होकेट भक्ती नाईक सोबत चहाच्या टपरीवर भेटतात. प्रकाश चिडचिड करीत, मॅडम हे काय आहे? त्यांचा वकील माझ्या शब्दाचा वाटेल तसा अर्थ काढून मला दोषी ठरवत आहे. त्यावर ॲडव्होकेट नाईक समजावीत, हे होणारच होतं. तो त्याची केस जिंकण्यासाठी असे शब्दांना तोडून मोडून समोर ठेवत तुम्ही दोषी असल्याचं सिद्ध करायचा प्रयत्न करेल. त्यावर सगळे त्यांना बघू लागतात, न राहून प्रीती, पण मॅडम अशाने आपली केस कमजोर पडेल. त्यावर ॲडव्होकेट नाईक, अजून समोरच्या पार्टीची उलट तपासणी झाली नाही, ती जेव्हा करू तेव्हा समजेल. त्या वकिलाला काय करायचंय ते करू द्या. आपल्याला फक्त हे प्रूफ करायचं आहे की कोमल मुलीचा सांभाळ करण्यालायक बाई नाही, ती मुलीला चांगले संस्कार नाही देऊ शकत. त्यावर प्रकाश, मॅडम केस आपण जिंकू ना? त्यावर ॲडव्होकेट नाईक, हो नक्कीच, पण कोमल विरुद्ध जर अजून पुरावे मिळत असेल तर गोळा करा, त्याचा केसला फायदा होईल. त्यावर प्रकाश आणि गणेश, आम्ही प्रयत्न करतो मॅडम. एवढं बोलून ॲडव्होकेट नाईक तिथून निघून जातात आणि हे तिघेही जेवायला एका रेस्टॉरंटमध्ये जातात. खूप वेळचे कोर्ट असल्यामुळे त्यांना भूक लागली होती. जेवण करता करता प्रीती आपला राग व्यक्त करीत, काय नालायक वकील आहे, कसा बोलत होता तो दादाशी आणि किती हुशारीने त्याने दादालाच दोषी ठरवलं.
त्यावर गणेश, जेवण करताना असं चिडू नये. अगं वकिलाचं कामच ते असतं, पण तिचा खूप हुशार आहे वकील. प्रकाश मात्र वेगळ्याच विचारात चुपचाप जेवण करीत होता. त्यावर गणेश, प्रकाश, अरे कसला एवढा विचार करीत आहे? त्यावर प्रकाश गणेशला, तिचा वकील आपल्या शब्दात आपल्यालाच फसवत आहे. वाटतं तितकं सोपं नाही जिंकणं. आपल्याला तिच्या विरुद्ध पुरावे गोळा करावे लागेल. ती पिऊला सांभाळण्यालायक नाही हे प्रूफ करणे आवश्यक आहे. तेव्हाच आपण केस जिंकू शकतो. त्यावर प्रीती, अगदी बरोबर. आपल्याला काहीतरी करावंच लागेल. त्यावर गणेश, पुढच्या तारखेवर आपली वकील तिची उलट तपासणी कशी घेते ते बघू. तशी तर ती विश्वास देत आहे की आपण जिंकू, पण बघूया काय होतं ते. त्यावर प्रकाश चिंतेने, नाही गणेश, ओव्हर कॉन्फिडंट राहून नाही चालणार. काहीही होऊ शकतं. आज जरी केस आपल्या हातात आहे असं वाटत असले तरी ती केव्हाही हातातून जाऊ शकते. आपल्याला काहीतरी ठोस पुरावे गोळा करावेच लागेल. चला फ्रेंड्स, आजच्या पुरतं एवढंच. ह्याच्या आधीचे भाग जर तुम्ही बघितलं नसाल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे. त्याच्यावर क्लिक करून ते तुम्ही नक्की बघून घ्या. आणि हो, भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जावा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओसाठी मला प्रोत्साहन मिळेल.